नमस्कार, मी विहंग ठाकूर. मोठं व्हायचंय मला या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत कॅलिग्राफी या विषयावर. मोठं व्हायचंय मला या कार्यक्रमामध्ये क्रिएटिव्हिटी क्षेत्रातल्या करिअर संधींच्या मालिकेत आज आपण कॅलिग्राफीमध्ये कसं करिअर करता येईल यावर चर्चा करणार आहोत. कॅलिग्राफीमधली क्रिएटिव्हिटी अनेकदा आपण रस्त्याने येता जाताही पाहतो, कधी दुकानांच्या पाट्यावर तर कधी चारचाकी व दुचाकींच्या नंबर प्लेट्सवरही. हे करणारे कलाकार मंडळी नेमकं कसा विचार करतात आणि शब्दांवरून त्याचं चित्रांकन कसं करतात याची उत्सुकता तर असतेच. पण यात करिअरही करता येतं हे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे? हीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या चर्चेतून करणार आहोत. यासाठी बेलापूर स्टुडिओत प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव, दैनिक सकाळमधील माझे सहकारी विनोद महाबळे, परळमधून शुभांगी गाडे तर नाशिकमधून नंदू गवांदे हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर पुण्यातून मनोहर देसाई आणि प्रभाकर भोसले हे सुद्धा आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. तर मी सुरुवातीला जातोय अच्युत पालव सरांकडे. अच्युत पालव सर, कॅलिग्राफी म्हणजे नक्की काय? कारण ही जी उत्सुकता आहे ती सगळ्यांना आहे, पण त्याआधी मी सगळ्यांना एक सांगतोय की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला पुन्हा फोन करायचा आहे आणि विचारायचं आहे. प्रश्न जे आहेत, तुम्हाला जे प्रश्न आहे ते तुम्ही पुन्हा आम्हाला विचारणार आहात. मी अच्युत पालव सरांकडे जातोय. सर, कॅलिग्राफी म्हणजे नक्की काय? कॅलिग्राफी म्हणजे सुलेखन कला, आपण ज्याला मराठीत चांगलं हस्ताक्षर असं म्हणतो. मूळ कॅलिग्राफी हे आपल्याकडचं नाही आहे, हे प्रदेशातून आलेली एक सुंदर कला आहे. आपल्याकडे ती अडॉप्ट केली गेलेली आहे. काय होतं की चांगलं हस्ताक्षर लिहिणं आणि कॅलिग्राफी करणं याच्यामध्ये थोडंसं परत फरक आहे. कारण सुंदर लिहिताना काय होतं की आपण फक्त त्याला मोजमाप नसतं, एक छान दिसावं, वाचनीय असावं. पण जेव्हा कॅलिग्राफी हा शब्द येतो किंवा सुलेखन कला म्हणून जेव्हा बघितली जाते तेव्हा काय होतं की त्याच्यामध्ये मोजमाप येतं, त्याची उंची येते, त्याच्यात पॉझिटिव्ह स्पेस येते, निगेटिव्ह स्पेस येते, त्याची हाईट येते, त्याच्यात शब्दामध्ये अंतर किती असावं, त्याच्यात शब्दाला मुळात अर्थ हा कसा प्राप्त होतो. कारण शेवटी काय होतं की फक्त लिहिणं नाही आहे, हे बघणं आहे परत ते. आणि एखादा शब्द पाहता क्षणी जर तुम्ही कदाचित उद्या आषाढी एकादशी आहे तर काही वर्षापूर्वी मी विठ्ठल केला होता. विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या समोर मी विठ्ठलाचं एक छान चित्र काढलं, म्हणजे 3 अक्षरं लिहिली. आणि नेहमी असं आपण आडवं लिहितो, आडवं न लिहिता मी सरळ जसा उभा विठ्ठल आहे तसंच्या तसं विठ्ठल लिहिलं. आणि मी त्यावेळी म्हटलं होतं की हे विठ्ठल बाबा, हे बाबा उद्यापासून तुझं नवीन चित्र आहे. आणि मला असं वाटतं ते जेव्हा आज आषाढी एकादशी उद्या येईल तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच असतं की अरे, अच्युत पालवांनी काढलेला विठ्ठल एक वेगळी कल्पना आहे. आणि ती कल्पना त्या क्षणी सुचणं आणि त्या शब्दांना एक्सप्रेस करणं हे त्याचं पुढचं माध्यम असतं. त्यामुळे सुलेखन कलेला जर आपण जसं म्हणतो की एक मनातून आलेले विचार जर त्या विचारांची जोड देता आली, आकारांची जोड देता आली, रंगांची जोड देता आली तर त्यातून ह्या अभिव्यक्तीची साकारली जाते. ते एक सुलेखनाचा भाग आहे. नक्कीच. तुम्ही एक सुंदर, एक चांगलं जे उदाहरण आहे ते आपल्याला दिलेलं आहे आषाढीच्या निमित्ताने, की विठ्ठलाची सुद्धा वेगवेगळ्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी करता येईल, वेगवेगळ्या रंगात सुद्धा एक मांडणी करता येऊ शकेल. आता मी जातोय, आमचे सहकारी विनोद महाबले आपल्यासोबत आहेत. विनोदजी, कॅलिग्राफीमधले कोणकोणते प्रकार येतात या कॅलिग्राफीमध्ये? सर्वसाधारण म्हणजे कॅलिग्राफीमध्ये 2 प्रकार मोडले जातात, फॉर्मल आणि इनफॉर्मल. फॉर्मलमध्ये एकदम सुस्पष्ट असं लिखाण केलं जातं, ज्याला आपण मराठीमध्ये सुवाच्य असं म्हणतो. आणि इनफॉर्मलमध्ये त्या अक्षरांना अलंकारिकपणा देऊन त्याचं सौंदर्य कसं नटवता येईल या गोष्टीकडे आपला कल असतो. आणि ते म्हणजे सांगायचं झालं तर त्या कॅलिग्राफीला कमर्शियल दर्जा म्हणजे व्यावसायिक दर्जा जो दिला तो पालव सरांनी दिला. आणि आज त्याचं फळ तुम्हाला पाहायलाच मिळत असेल. कारण ही कॅलिग्राफी हे फक्त सुवाच्य अक्षर न समजता त्याचा आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो आणि त्याच्यातून आपलं करिअर पण बनवू शकतो. नक्कीच. मी मनोहर देसाई यांच्याकडे जातो. मनोहर देसाईजी, ही मांडणी आणि कल्पना ज्या आहेत त्या कशा सुचतात? म्हणजे कॅलिग्राफीचा जर आपण विचार केला तर मांडणी आणि कल्पना यांना खूप महत्त्व आहे. याविषयी तुम्ही काय सांगाल? ते पुण्याशी आपला संपर्क होत नाहीये, तर आपण परळमध्ये जाऊया. शुभांगी गाडे आपल्या सोबत आहेत. शुभांगीजी, हाच प्रश्न मी तुम्हाला आता करतोय की ही जी मांडणी आणि कल्पना आहे ती कशी सुचते?
विषयानुसार आपल्याला कलात्मकदृष्ट्या ती मांडायची असते. कारण कोणीही जेव्हा ते साध्याप्रमाणे लिहितं तेव्हा ते आकर्षित करत नाही. जेव्हा आपण त्या शब्दाचा व्यवस्थित अर्थ समजून त्याची रचना करतो तेव्हा ते सगळ्यांनाच आकर्षित करतं. त्यानुसार आपण त्याची कल्पना करतो आणि मग ते रेखाटतो वेगवेगळ्या माध्यमांतून. आणि आपण जेवढे वेगवेगळे माध्यम आपण यूज करतो तेवढंच त्या कॅलिग्राफीला अजून निखार येतो. नक्कीच. मी पुन्हा जातोय अच्युत पालव सरांकडे. अच्युत पालव सर, याच्यामध्ये करिअरच्या ज्या आहेत ते किती संधी ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत आपल्याला कॅलिग्राफीसाठी? मला वाटतं की काय झालं की करिअर म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की इंजिनिअरिंग म्हणा किंवा डॉक्टर म्हणा किंवा आणखी काही बाजू असतात, ते म्हणजे करिअर असतं. पण कॅलिग्राफीसारखा एक छान विषय आहे जो विषय येऊन तुम्ही खूप छान पद्धतीने स्वतःचं करिअर करू शकता. कारण आज जवळपास मला असं वाटतं की मी जवळ 30 वर्षाच्या वर काम करतोय. जेव्हा मी सुरुवातीला आम्ही जेव्हा बघत होतो किंवा रघु जोशीने आम्हाला जे शिकवलं किंवा माझ्या कॉलेजमध्ये ज्या शिक्षकांनी मला शिकवलं तेव्हा असं वाटलं नव्हतं की आपण या विषयामध्ये करिअर करावं. पण एक काहीतरी वेगळं आहे, वेगळ्या धाटणीची गोष्ट आहे आणि त्याच्याकडे आपण बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर मला वाटतं की खूप त्याच्यात चांगलं करिअर घडू शकतं. आणि जेव्हा मोडीलिपीवर प्रबंध लिहिला, मोडीलिपीवरचं काम केलं आणि त्याच मोडीलिपीला एक वेगळ्या पद्धतीने मांडता येईल का, कारण मी ज्या क्षेत्रात काम करत असल्या कारणाने त्याच्या वेगवेगळ्या बाजू मांडता येतील का, मग ते फॅशनमध्ये जाता येईल का, मग ते बुक करून जाता येईल का, मग ते इलेक्ट्रॉनिकमध्ये जाता येईल का. मला वाटतं की आज अशी एकही गोष्ट मी ठेवलेली नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला काम करायचं बाकी आहे असं. त्यामुळे कॅलिग्राफीचं करिअर करताना त्याचा वापर खूप पद्धतीने होऊ शकतो. म्हणजे तुम्ही म्हणाल तसं नावाच्या पाटीपासून ते थेट आज असं की मोठ्या मोठ्या भिंती म्हणा किंवा मोठे मोठे पेंटिंग्स म्हणा किंवा ज्वेलरीमध्ये म्हणा, ॲक्रेलिकमध्ये तुम्ही काम कट करून करता, 3D करू शकता तुम्ही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. फक्त काय असतं, एकच असतं की तुम्हाला मूळ हे सगळं करत असताना लहानपणापासून आपण त्याची जपणूक केली पाहिजे आणि ही जपणूक फार महत्त्वाची असते. मी काल एक छान लेख वाचला होता की काय होतं की आपण 2 प्राईज मिळाले की पटकन असं वाटतं की आपण आता ऑलिम्पिकला गेलं पाहिजे म्हणून. पण गोपीचंद पोपालांनी म्हटलं होतं की तसं नाही आहे ते, की तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही लहानपणापासून किंवा अगदी लहानपणापासून नसेल तर ज्या वयापासून शिकताय तेव्हापासून एक 10-15 वर्ष काम केल्यानंतर तुम्हाला हळूहळू कळायला लागतं की त्या गोष्टीची व्याप्ती केवढी मोठी आहे. कारण आम्ही रघु जोशींसारख्या एक महान कलाकाराकडनं ज्यावेळी त्यांचं काम बघायचो तेव्हा नेहमी वाटायचं की आपण हे काम केलं पाहिजे किंवा आपल्याला तिथपर्यंत पोचलं पाहिजे किंवा आपल्याला हे शिकलं पाहिजे. ही सगळी प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये यायला मला वाटते बराच वेळ लागतो. आणि करिअर ही गोष्ट अशी आहे, आज काय झालं की थोडंसं फ्लोटिंग झालं की आज 1 केलं, उद्या 2 केलं, आज लोक सांगतात की 5 दिवसात आम्हाला कॅलिग्राफी शिकवलं, 5 दिवसानंतर आम्ही आमचा क्लास उघडतो. तसं नाही आहे ते. करिअर करायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टीकडे खूप अगदी वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे, सिरियस व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं की जर तुम्ही तसं केलं तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. कारण आज जग बदललं आहे, टेक्नॉलॉजी आलेली आहे, तुम्हाला खूप ठिकाणी जाता येतं आहे. आज जगामध्ये कॅलिग्राफीचं चांगल्या प्रकारे एक चांगली एक्झिबिशन्स होतात, मोठमोठी कॉन्फरन्स होतात. या कुठेतरी आपल्या देशातल्या लोकांनी की आपल्या सगळ्या कलाकारांनी जर शांतपणे विचार करून जर केलं तर मला वाटतं करिअरच नाही तर एक छान आयुष्य मला वाटतं त्याच्यातून बांधता येईल. नक्कीच एक चांगलं एक उत्तम असं मार्गदर्शन जे आहे ते तुम्ही सर केलेलं आहे. मी पुन्हा जातोय मनोहर देसाई यांच्याकडे. मनोहर देसाई यांच्याशी आधी संपर्क तुटला होता. मनोहर देसाईजी, आत्ता जो आपण चर्चा केली की करिअर या विषयाच्या अर्थाने, पण हे करिअर करताना, कॅलिग्राफी हे करिअर करताना त्या व्यक्तीमध्ये सुद्धा काही गुण असणं आवश्यक आहे. ते कोणते असे गुण आहेत जे आवश्यक आहे? कलात्मक दृष्टिकोन हा गरजेचा आहे, परंतु तो विकसित होऊ शकतो. अर्थानुसार जर आपण कॅलिग्राफीकडे बघितलं तर नक्कीच आपल्याला त्या शब्दानुरूप आकार देता येतात. उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर 26 अकराचा बॉम्बस्फोट. हा बॉम्बस्फोट जर आपण एखाद्या वर्तमानपत्रातून ज्या वेळेला आर्टिकलच्या रूपात मांडतो तर त्यावेळेला त्या अर्थानुसार जर त्या शब्दांना एक्सप्रेशन मिळालं तर ते शब्द जास्त लवकर एक चित्ररूपात वाचकांपर्यंत पोहोचतात असं मला वाटतं. नक्कीच आपण बघितलं की एक उत्तम मार्गदर्शन तुम्ही करतायत.
आणि आपल्याला एक फोन कॉल सुद्धा आहे. तुम्ही फोन सुद्धा करा आणि आम्हाला प्रश्न तुम्ही विचारायचे आहेत, कारण तुम्हाला अनेक जे आहे ते प्रश्न आता निर्माण झालेले असतील या सगळ्या मार्गदर्शनानंतर. आता मी आमचे जे पुढचे गेस्ट आहेत प्रभाकर भोसले यांच्याकडे जातोय. प्रभाकर भोसलेजी, करिअर म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन कराल आपल्या प्रेक्षकांना कॅलिग्राफीसाठी? गेली 22 वर्ष मी कॅलिग्राफी करतोय. हॅलो. हा, बोला. आणि मला असं वाटतं की गेली 22 वर्ष मी कॅलिग्राफी करतोय. वेगवेगळ्या दैनिकासाठी, मॅगझिनसाठी आणि वेगवेगळ्या पुस्तकांच्या कव्हरसाठी मी कॅलिग्राफी केलेली आहे. वेगवेगळ्या चित्रपटांसाठी पण मी कॅलिग्राफी केलेली आहे. आजपर्यंत मी जवळपास 10 ते 15 हजारापेक्षाही जास्त टायटल्स क्रिएट केलेले आहेत. माझ्या दृष्टीने असं मी सांगेल की करिअर म्हणून हा एक पर्याय खूप चांगला आहे आणि कॅलिग्राफी शिकून ते इम्प्लिमेंट चांगल्या पद्धतीने जर करता आलं तुम्हाला तर त्यापासून आपण चांगल्या पद्धतीचं इन्कम किंवा चांगल्या पद्धतीचं आपण करिअर आपण डेव्हलप करू शकतो असं मला वाटतं. नक्कीच. आपल्याला आता फोन कॉल सुद्धा सुरू झालेले आहेत. कराडवरून विवेक आहेत. विवेक, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा विवेक. कॅलिग्राफी शिकण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून शिकू शकतो का आपण वगैरे? दर्जेदार. हा, त्यांचा प्रश्न असा होता. पालव सरांकडे मी जातोय. पालव सर, की इंटरनेट. हा, बोला, प्रश्न विचारा तुमचा. विवेकजी. कॅलिग्राफी हा, इंटरनेटच्या माध्यमातून शिकू शकते का? कारण दर्जेदार कॅलिग्राफी शिकायचं असेल तर मग बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. नक्कीच. पालव सर, मी तुमच्याकडे येतोय की बरोबर आहे. इंटरनेटच्या माध्यमातून किंवा दर्जेदार कॅलिग्राफी कशी शिकावी हा खरा त्यांचा प्रश्न आहे. काय, दर्जेदार कॅलिग्राफी जर शिकायची असेल तर मला असं वाटतं की इंटरनेट फक्त तुम्हाला एखाद्या विषयाची ओळख करून देते, पण हाताचा टूल घेणं किंवा त्याचा स्पर्श करणं किंवा शाई हातला लागणं, पेपर घेणं आणि स्वतः एका शिक्षकासमोर बसून त्या चुका जाणून घेणं, मला वाटतं की कोणीतरी कानात सांगणं आणि समोर तुमच्या समोर एकदा बोलणं, हा जो फरक आहे तसा तो इंटरनेटचा. आणि मला वाटते दर्जेदार, तुम्ही ती दर्जेदार कॅलिग्राफी म्हणताय, मला वाटते दर्जेदार कॅलिग्राफीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर तुम्हाला वेळ दिला पाहिजे, मनापासून अभ्यास केला पाहिजे आणि जिथं आपल्याला शिकायला मिळणार आहे तिथे जाऊन शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्या दारात मिळेल किंवा आपल्या घरी येईल आणि मग आपण शिकू असं कुठेतरी आपण जर करणार असू तर मला वाटतं आपण दर्जेदार शिकणार नाही. कारण काय असतं की 50 मुलं काम करत असतात तेव्हा आपल्याला कळतं की आपण 49 मुलं आजूबाजूची काय करतायत. अदरवाईज प्रत्येक पालकाला आपला मुलगा खूप छान ड्रॉइंग करतो, खूप छान कॅलिग्राफी करतो. कारण आमच्याकडे बरीचशी मुलं येतात, बरेचसे पालक येतात आणि सांगतात की माझ्या मुलाने असं केलेलं आहे, माझ्या मुलाने हे ड्रॉइंग केलं आहे. पण ड्रॉइंग केलं तरी त्याच्यात अॅनाटॉमी नसते, कॅलिग्राफी बघितली की त्याच्यामध्ये प्रपोर्शन नसतं. ह्या सगळ्या गोष्टी जर शिकायच्या असतील तर मला असं वाटतं की तुम्ही स्वतः येऊन शिका. एक गोष्ट सांगतो तुम्हाला की मी जेव्हा जर्मनीमध्ये शिकवायला गेलो होतो, लंडनमध्ये, तेव्हा लंडनमध्ये पॅरिसवरून एक 85 वर्षाची बाई माझ्याकडे शिकायला येत होती. रात्री बसायची, दुसऱ्याशी सकाळी यायची, अभ्यास करायची, परत निघून जायची, ती परत 3 दिवसांनी यायची. हा जो प्रकार आहे ना तो इतका छान होता की शिकण्यासाठी वय नसतं आणि जर दर्जेदार शिकायचं असेल तर तुम्ही काहीही कुठेही जाऊन शिका. कारण पूर्वी कसं की छान परंपरा होती की गुरुच्या घरी जायचं, 8-8, 9-9, 10-10 वर्ष राहायचं, तिथे गुरुची सेवा करायची, ते करत असताना शिकायचं. आज ती प्रथा मला असं वाटतं की आपण कुठेतरी इंटरनेटच्या माध्यमातून हे सगळं आपण स्वतःला व्हॉट्सअपमध्ये बघत असतो आणि इंटरनेटमध्ये बघत असतो, गुगलवर बघत असतो. तर मला वाटतं कुठेतरी हे मला वाटते थोडं थांबावं आणि त्यांनी जर मला वाटतं समक्ष यावा. आणि त्याच्यासाठी मी स्वतः नवी मुंबईत सुरू केलेलं आहे, नाशिकमध्ये सुरू केलेलं आहे, अहमदाबादमध्ये बरोडामध्ये सुरू करतो आणि लवकरच आम्ही पुण्यामध्ये पण सुरू करू. त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूरच्या लोकांनी जर तिकडे आला तर मला वाटतं जास्त बरं पडेल. नक्कीच एक चांगलं मार्गदर्शन सर तुम्ही करतायत आणि आपल्याला फोन कॉल जे आहेत ते येत आहेत. तुम्ही फोन करा आम्हाला आमच्या 0226684333 या क्रमांकावर आणि तुम्ही थेट आम्हाला प्रश्न विचारू शकता. आता मी पुन्हा जातोय शुभांगी गाडे मॅमकडे. शुभांगी मॅम,
मला एक सांगा की करिअर या अर्थाने जर आपण पाहिलं तर कॅलिग्राफीचा जर विचार केला तर कोणकोणती अशी क्षेत्र आहेत तिथे संधी ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत कॅलिग्राफीसाठी? कॅलिग्राफीसाठी बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. जसं जाहिरात विश्वात तर कॅलिग्राफी हा एक महत्त्वाचा विषय आहे. आपण कोणत्याही शब्दाला व्यवस्थित कल्पना करून आपण त्यांना मांडू शकतो. आपल्या भावना लोगो डिझायनिंग मध्ये आपण वापरू शकतो किंवा नेम प्लेट्स मध्ये. तसंच आपण विविध शोपीस वगैरे करण्यामध्ये पण कॅलिग्राफी वापरू शकतो. विविध ग्रीटिंग कार्ड्स करण्यामध्ये असे विविध छोटे छोटे बिझनेस आपण करू शकतो, ज्यातून आपण आपल्या सुलेखनाला अधिक वाव देऊ शकतो. किंवा 3D मध्ये आपण विविध शोपीस करू शकतो. नक्कीच, अगदी ग्रीटिंग्स पासून ते 3D पर्यंतचे जे पर्याय आहेत ते उपलब्ध आपल्याला आहेत. आपल्याला आणखीन एक फोन कॉल येतोय कणकवलीवरून. निखिल आहेत. निखिल, तुमचा प्रश्न विचारा. निखिल यांचा संपर्क तुटलेला आहे. पण पुन्हा आता चर्चेकडे वळूया. आता एक जो विषय आपला जो येत होता, आपल्यासोबत विनोद महाबले आहेत. विनोद जी, करिअरच्या संधी म्हणून त्यांनी सांगितलं की ग्रीटिंग्स पासून ते अगदी 3D पर्यंतचा जो उल्लेख झाला, पण आणखीन अशी काही क्षेत्र आहेत की ज्यामध्ये सुद्धा म्हणजे आपल्या जेव्हा ओपनिंग जेव्हा मी वाचलं याचा त्यावेळेस आपला उल्लेख झाला की अगदी नेमप्लेट पासून गाड्यांच्या ते म्हणजे ग्रीटिंग पर्यंत एवढ्या सगळ्या संधी याच्यामध्ये उपलब्ध आहेत. पण करिअर म्हणून करण्यासाठी त्याचे क्लासेस, ट्युशन किंवा कशा पद्धतीचं काय याचं तुमच्याकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे? महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा आणि काम करण्याचं सातत्य हे ह्या कलेमध्ये, म्हणजे कुठलीही कला असू दे त्याच्यामध्ये ते असणं गरजेचंच आहे. कॅलिग्राफी करताना अक्षराला एक भाषा असते. जर त्या अक्षराशी तुम्ही मैत्री केलीत तर ते तुमच्याशी संवाद साधतील, ते रडतील, हसतील किंवा तुमच्याबरोबर ते बागेत फिरायला सुद्धा येतील. तर त्या अक्षरांना चांगला न्याय दिलात तर तुमचं ते कॅलिग्राफी हा जो प्रकार आहे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि तुम्हाला त्याचा वापर अक्षरशः इंटरनॅशनल लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतो. जसं माझ्या कामाच्या सातत्यामुळे मला माउंट ब्लँकसारखी इंटरनॅशनल ब्रँड माझ्या मागे आहे की जी अनिल कपूरची जी जाहिरात झालेली त्याच्यामध्ये जो अनिल कपूर लिहितोय ते माझ्यावर शूट केले गेलेलं. म्हणजे मी कधी स्वप्नावत पण विचार केला नव्हता की ह्या गोष्टी आपल्याला कॅलिग्राफीद्वारे मिळतील. आणि सांगायचं झालं तर गेली 10 वर्ष मी मुंबई मॅरेथॉनची जी रेस होते त्याचे जे विनर्स असतात त्यांचे ऑन दी स्पॉट चेक्स आणि सर्टिफिकेट लिहिण्याचं मला ऑफिशियल कॅलिग्राफी म्हणून त्यांनी साईन करूनच टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीच्या ज्या कॅलिग्राफीच्या सुविधा आहेत आणि त्याचे जे मार्ग आहेत आणि तुम्ही जर स्वतःला जर प्रूव्ह केलं की मी ह्या गोष्टीसाठी मी आहे तर ती संधी तुम्हाला आपोआप चालत येते. पण तुम्हाला त्या कॅलिग्राफीमध्ये स्वतःला प्रूव्ह करावं लागेल की मी ह्या गोष्टी करू शकतो आणि ह्यामध्ये माझी मास्टरी आहे. नक्कीच. आपल्याला आणखीन एक फोन कॉल येतोय. अमोल आहेत सांगलीवरून. अमोल, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्कार. बोला. अमोल बोलतोय मी सांगलीतून. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, अमोल टकले बोलतोय सांगलीवरून. तुमचा प्रश्न विचारा. आपल्या माध्यमातून सर्व विद्यार्थी वर्गाला कळून दे की कॅलिग्राफीचा उपयोग काय आहे, तो पालकांना कळून दे. नक्की. म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे की कॅलिग्राफीचा जो उपयोग काय आहे तो कळायला हवा. मी पालव बरोबर आहे, असाच प्रश्न आहे ना तुमचा? मी पालव सरांकडे जातोय. पालव सर, याचं काय उत्तर तुम्ही द्या, मार्गदर्शन करा. मला असं वाटतं की कॅलिग्राफीचा वापर सर्वप्रथम पालकांना कळायला हवा असं त्यांनी म्हटलं होतं. ही बरोबर गोष्ट आहे, कारण प्रत्येक पालकांना असं वाटतं की माझ्या मुलाचं हस्ताक्षर चांगलं नाही आहे आणि म्हणून त्याला कमी मार्क मिळत असतात. ही पहिली बऱ्याच लोकांची कंप्लेंट असते. मला वाटतं की नियमित सराव करणं हा एक त्याच्यावरचा पहिला उपाय आहे. गोष्ट दुसरी, करिअर म्हणून किंवा वेगवेगळे मीडिया त्याच्यातल्या आहेत. काय होतं की कॅलिग्राफीचा वापर मी जेव्हा काम करायला लागलो किंवा मी जेव्हा कॅलिग्राफी करतोय तेव्हा मला नेहमी असं वाटतं की कॅलिग्राफीचा वापर हा चांगल्या पर्सनॅलिटीसाठी वापर होऊ शकतो. जेव्हा चांगलं लिहिता, जेव्हा चांगलं वाचता, तेव्हा चांगलं प्रेझेंट करता, तेव्हा असं वाटतं की शिक्षकाला की नाही ह्याच्या एका प्रश्नाला 3च्या ऐवजी 4 मार्क मिळाले पाहिजे. असे असंख्य विद्यार्थी आमच्याकडे आहेत की ज्यांनी कॅलिग्राफीच्या जोरावर स्वतःचं ॲडमिशनसुद्धा पक्कं केलेलं आहे. आणि आता राहिला कमर्शियल भाग त्याच्यातला, की कमर्शियल म्हटले आता कसं की
टेक्नॉलॉजीचा वापर इतका छान पद्धतीने आता होतोय की तुम्ही तुमचं काम हे केवळ कागदावर करून न थांबता टेक्स्टाईल म्हणा, इंजिनिअरिंग म्हणा किंवा डिस्प्ले म्हणा, ज्वेलरी म्हणा, प्रिंटिंग म्हणा, स्क्रीन प्रिंटिंग म्हणा, काय वाटेल ते असं वाटतं. म्हणजे जगातली मला वाटतं कुठलीही गोष्ट अशी शिल्लक नाही की ज्याच्यावर कॅलिग्राफी झालेली नाही. आणि योगायोगाने आपल्याकडे एक चांगली गोष्ट अशी की आपल्याकडे भाषा खूप आहेत, लिप्या खूप आहेत. ह्या सगळ्याचा वापर करून जर आपण, मला वाटतं जगाला एक नवीन संदेश दिला की मी नेहमी म्हणतो की भारतामध्ये एवढ्या सगळ्या छान लिप्या आहेत, सुंदर आहेत, तर लिप्यांचं पर्यटन झालं पाहिजे. परदेशातला माणूस आपल्याकडे जेव्हा येतो तेव्हा ती भाषा बघण्याकरता येतो. ती भाषा बघून झाल्यानंतर त्याचं सौंदर्य काय हे जर बघायला मिळालं तर जास्त चांगलं होईल. आणि मला वाटतं की नवीन पिढीने, नवीन जी मुलं आहेत, येणारी मुलं आहेत किंवा नवीन ज्यांना वाटतं की आपल्याला काहीतरी वेगळं करिअर करायचं आहे, ह्या सगळ्यांना मला असं कळकळीची विनंती आहे की त्यांनी खरंच लिप्यांचा अभ्यास करावा. ह्याच्यासाठी कॅलिग्राफी करायची म्हटलं तर सुंदर हस्ताक्षर असायला पाहिजे असं नाही. मग जसं विनोदने सांगितलं तसं की मेहनत अपार घ्यावी लागते, त्याच्याकडे मनापासून प्रेम करावं लागतं. शब्द हे आपले व्हावेसे वाटतात आणि जेव्हा ते आपलेसे वाटतात तेव्हा त्याचा अर्थ कळायला लागतो. एखादी छान कविता लिहायची म्हटली की उद्याचं पावसाचं गाणं म्हटलं किंवा विठ्ठलाचे एक अभंग लिहायचं म्हटला, तो अभंग मनामध्ये कुठेतरी नाद त्याचा झाला पाहिजे आणि तो नाद जेव्हा मनामध्ये होतो तेव्हाच त्याचा आकार फक्त कागदावर यायला लागतो. ही कुठेतरी प्रोसेस आहे. ही प्रोसेस तुम्हाला जर अनुभवता आली तर ती अनुभवा. आणि माझ्या बालकांना कळकळीचं सांगणं आहे की तुम्ही केवळ डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग असं न करता आपल्या मुलाला एक चांगला वेगळा मार्ग द्यायचा असेल तर कॅलिग्राफी न करिअर करता येतील, ही गोष्ट आहेच. पण आर्टकडे जाऊन त्याचा एक भाग म्हणून कॅलिग्राफीचा वापर, अभ्यास छान करता येईल. नक्कीच तुम्ही एक उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आता आपल्यासोबत नाशिकमधून नंदू गवांदे सुद्धा सहभागी झालेले आहेत. नंदूजी, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. तर आपण चर्चा जी आहे ती कॅलिग्राफी म्हणजे काय याच्यावर चर्चा करत होतो आणि त्याच्यावरचं जे मार्गदर्शन आहे ते मान्यवर आपल्याला करतायत. नंदू गवांदेजी, तुम्हाला हाच माझा प्रश्न आहे की कॅलिग्राफी करिअर हा जो विचार केला तर पालकांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मुळामध्ये पालकांनी हे लक्षात घ्यायला हवं की ज्यावेळेस आपण अक्षराला सुरुवात केली त्यावेळेस आपल्याला शिकवायला कोण होतं आणि आता मुलांना आपण शिकवलं का? खरं कॅलिग्राफी हा शिकण्याचा जो प्रकार आहे आमच्या काळामध्ये 1970-75च्या दरम्यान हा पालकांनी नाही, आधी गुरुजनांनी आम्हाला हाताला धरून शिकवलं. आणि त्यावेळेस आम्हाला कळलं की अरे लिखाण असं करतात, असा काढतात. याची जी वळणं आहेत ना ती आपल्या मनामध्ये भिनली पाहिजे, रक्तामध्ये भिनली पाहिजे आणि मग ते पालकांना जाणवतं. तशा पालकांनी जर मुलांना हाताला धरून शिकवलं तर मला वाटतं की कॅलिग्राफी हा निश्चित एक खूप वेगळा पर्याय आहे कॅलिग्राफीसाठी आणि आपल्या जगण्यासाठी तुम्हाला खूप विविध पर्याय असतात. त्याच्यामधनं सर्टिफिकेट लिहिणं हा एक जो छोटा पर्याय आहे, शाळेच्या करिअरपासून सुरुवात होतो. आणि मला वाटतं की साईड बोर्ड्स हा एक आहे की आता फ्लेक्सचा जमाना जो आहे त्याचा लोकांना कंटाळा यायला लागलेला आहे. खूप कलरफुल असं व्हायला लागले. त्यातनं स्ट्रोक्स जे असतात, ड्राय स्ट्रोक्स जे असतात, हे आपल्याला खूप असे आकर्षित करत नाहीत. तोचपणा यायला लागलेला आहे आणि कोणाची तरी एक कॉपी करत आपण पुढे जातोय त्याच्यातनं. मग त्यापेक्षा आपण जर कॅलिग्राफी शिकलं तर त्यातनं पैसा आणि आत्मविश्वास हा दोन्ही आपल्याला मिळतो आणि समाजामध्ये वर मान करून आपण चालू शकतो, राहू शकतो. याचबरोबर आपल्याला अर्थार्जनामुळे परिवाराचाही हा एक भाग मोठा सांभाळता येतो. नक्कीच आपण बघितलं की कॅलिग्राफीमुळे आपण विविध क्षेत्रांमध्ये काम करू शकतो. हे उत्तम मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. आणि आपल्याला आणखीन एक फोन कॉल येतोय. शिलवंत आहेत हिंगोलीवरून. शिलवंत, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, मी शिलवंत वाडवे हिंगोलीहून बोलतोय सर. बोला. डिजिटल तंत्रज्ञानामध्ये सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विविध फॉन्ट, अक्षराकार अगदी सहज उपलब्ध रेडीमेड पद्धतीने आपल्याला उपलब्ध होतात. तर ते कॅलिग्राफी आणि तंत्रज्ञानाचं आताचं डिजिटल हे युग यांचा काही सहसंबंध, पूरक, मारक किंवा मग या संबंधाने आपण योग्य मार्गदर्शन करावं अशी विनंती. म्हणजे ते तारक आहे, योग्य आहे, पूरक आहे की किंवा कसं, या संबंधाने आपण सांगा. चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आपण जाऊयात नंदू गवांदे यांच्याकडे. नंदू गवांदेजी, याचं उत्तर तुम्ही द्या, चांगलं मार्गदर्शन तुम्ही करा.
नाही, त्यांनी विचारलेला प्रश्न फार संयुक्तिक आहे अगदी. आणि त्यामुळे छान वाटलं की चला यांचं निरीक्षण चांगलं आहे. मुळामध्ये संगणकीय योग याला आपण टाळू शकत नाही, कारण तो पर्याय होऊ शकत नाही. पण संगणकावर अक्षर तयार करणे किंवा कॅलिग्राफी करणे यापेक्षा हातामध्ये ब्रश, बोरू घेऊन, डाग घेऊन काम करणे याचा आनंद वेगळा असतो आणि त्याचा फील वेगळा येतो. दोघांचं माध्यम वेगळं आहे. आई आपल्या घरामध्ये पाट्या वरवंट्यावर चटणी वाचून ज्यावेळेस भाजीचा मसाला करते, त्याची चव आणि रेडीमेड ताटाचं किंवा तोंडाचं घेऊन आपण घेतलेली भाजीची चव याच्यात निश्चित फरक असतो. तोच फरक संगणक आणि हाताने केलेल्या कॅलिग्राफीमध्ये आहे. मला वाटतं त्याच्यामध्ये पाहिजे तसं वळवता येताना त्याच्यात ॲक्युरेसी खूप येते आणि जी खरं ॲक्युरेसी नको त्याच्या कारण जो ड्राय स्ट्रोक येतो तो आपल्याला जास्त भावतो. मातीचा ढेकूळ हा शब्द काढताना ढेकूळ जर कानाकोपरा असा तासून तुम्ही काढला तर तो फील येणार नाही. म्हणून तुम्हाला कॅलिग्राफी करताना जाड ब्रश, दाढीचा ब्रश किंवा केस उडालेला ब्रश असं जर वापरला तर त्यातनं तो फील जास्त चांगला येतो. आणि कॅलिग्राफी म्हणजे काय आहे? आपल्या मनातल्या भावना कागदावर उमटवणे हा एक प्रकार आहे आणि तो तुमच्या मनातल्या भावनांचा तरंग घेऊनच येतो. म्हणूनच संगणक कितीही प्रगत झाले तरी मला असं वाटतं की हाताने कॅलिग्राफी करण्याची जी गंमत आहे ती संगणकात येणार नाही. आणि त्यामुळे आपण त्याचा आणि याचा दोघांचा समन्वय साधला तर मात्र ती गंमत अप्रतिम होऊ शकते. नक्कीच एक उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे आणि हा चांगला एक विषय आपल्याला एक मिळालेल्या या प्रश्नामधून की डिजिटल तंत्रज्ञान आणि मग कॅलिग्राफी हा एक उत्तम प्रश्न. याच्यावर पण आपण चर्चा पुढील सत्रामध्ये करणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मोठं व्हायचं आहे मला या कार्यक्रमात ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण आज चर्चा करतोय कॅलिग्राफी म्हणजे काय आणि आपल्यासोबत पालव सर आहेत, अच्युत पालव सर. अच्युत पालव सर, मी तुमच्याकडे आता येतोय. तुम्हाला एक असा जो प्रश्न आहे की ब्रेकच्या आधी पण आपली याच्यावर चर्चा होत होती की कॅलिग्राफी आणि डिजिटल तंत्रज्ञान याच्याविषयी आपली चर्चा होत होती. त्याविषयी तुम्ही अधिक काय मार्गदर्शन करू शकाल नव्या पिढीला? मुळात काय माहिती की आपल्याकडे स्क्रिप्टचा अभ्यास करणं हा अभ्यास मुळात केला जात नाहीये. काय होतं की कोणीतरी केलं म्हणून आपण त्याचं काम करायचं, परत पुढे फॉलोअप करायचं. मग कॉम्प्युटरवर जायचं, एक टाईप घेतला आणि परत त्याचा जाड थिक आणि बोल्ड वगैरे करायचं असं झालंय. आर.के. जोशींनी त्याच्यावर खूप छान काम केलेलं आहे. किंवा आता कुलकर्णी म्हणून जो आहे तो एक छान काम करतो आहे. संतोष क्षीरसागर काम करतायत, जोग म्हणून आहेत ते काम करतायत. ही सगळी तरुण मंडळी जी आहेत ही सगळी तरुण मंडळी पहिला स्क्रिप्टचा त्याने अभ्यास केलेला आहे. मला असं वाटतं की डिजिटल तंत्रज्ञानाचा ॲडव्हान्टेज घेण्यापूर्वी आपल्याला एक अक्षराचं वळण, मूळ काय आहे, त्याचा काळ काय आहे किंवा त्याच्यात बदल कसा घडला आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण जाणून घेतल्या आणि मग त्या तंत्रज्ञानाची जोड त्याला दिली तर मला वाटतं जास्त चांगलं काम बघायला मिळतं. पण आज थोडंसं उलटं काय झालं की जो उठतो तो कॅलिग्राफी करायला जातो किंवा जो उठतो त्याला वाटतं की कॉम्प्युटरवर गेलं की कॅलिग्राफी, एक स्ट्रोक मारला की कॅलिग्राफी होते. मला वाटतं तसं नाही आहे. ते प्रत्येक अक्षराला एक वळण असतं, प्रपोर्शन असतं, पॉझिटिव्ह स्पेस, निगेटिव्ह स्पेस, जाड, बारीक, थिक, थिन, या सगळ्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या हे सगळं कुठेतरी जाणून घ्यायचं असेल तर मुळात स्क्रिप्टचा अभ्यास करायला पाहिजे. आणि स्क्रिप्टचा अभ्यास करायला पाहिजे म्हणजे तासनतास त्या गोष्टीवर लक्ष, एक डिझाईन अक्षर बघितलं पाहिजे. अक्षर हे केवळ अक्षर नसून एक छान डिझाईन आहे. अक्षर एक श्वास आहे आणि ती बघण्याची दृष्टिकोन जर माणसाकडे आली तर मला असं वाटतं की काम करताना त्याचा आनंद वेगळा घेता येईल. आपण बऱ्याचदा उर्दू जेव्हा काम करतो एखादी लपेट असून इथून एवढी अशी जाते ती आपण पटकन म्हणतो काय छान स्ट्रोक आहे, पण माझ्यामध्ये तो स्ट्रोक नसतो, एक ते छान श्वास असतो. आणि जेव्हा त्याच्याशी करताना जेव्हा बोललं जातं किंवा त्याच्याशी डिस्कशन केलं जातं, चर्चा केली जाते, तेव्हा तो जो मांडतो त्याच्यातनं ते कळतं की आपल्याला की याच्यातनं ही ब्युटी ही आतून आलेली आहे, ही श्वास आहे आणि त्या श्वासात जसा श्वास संपत जातो तसं अक्षर ते संपत जाते. ते हे जेव्हा सगळं ही ब्युटी जेव्हा तुम्हाला कळते आणि तीच ब्युटी जेव्हा डिजिटलवर घेऊन जायची असते
तेव्हा तुम्हाला फक्त की त्याच्यातली मूळ सौंदर्य लॉस न करता ते आपल्याला तंतोतंत उचलता आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आज जर आपण बघितलं की रघुजींनी खूप छान काम करून ठेवलं, खूप चांगले मराठी टाईप केलेले आहेत. अजूनही मला असं वाटतं की कुठेतरी अजून जास्त पद्धतीने यायला हवं. हे सगळं करायचं असेल तर मला वाटतं की कुठेतरी आपण दोघींचा चांगला योग्य असा मेळ घातला पाहिजे. आणि मेळ घालायचा असेल तर पहिलं कॅलिग्राफी शिकलं पाहिजे, मग तंत्रज्ञान शिकलं पाहिजे, आणि मग या दोघांचा मेळ घातला तर मला वाटतं एक चांगला सुंदर भारत जो बघायला मिळेल. की आपल्या देशामध्ये आज असं वाटतं की एवढ्या लिप्या असून सुद्धा छान टाईप नाहीत का, किंवा परदेशात की गेलो की आपण एवढे मोठे सगळे टाईप बघितले की हजारो टाईप आहेत. आज तसं मराठीमध्ये नाही आहे तसं ते, किंवा आपल्याकडे लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्येच तसं नाही आहे. हे सगळं कुठेतरी आपण जर त्याच्यावर मात करायची असेल तर मला वाटतं सगळ्या लोकांनी किंवा सगळ्या तरुणांनी किंवा सगळ्या डिझायनर्सनी हे कुठेतरी आत्मसात केलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. आपल्याला आणखीन एक फोन कॉल येतोय. वैष्णवी आहेत मुंबईवरून. वैष्णवी, तुमचा प्रश्न विचारा. मला विचारायचं होतं की मी फाउंडेशन कोर्स करते आता, फाईन आर्ट्सचा फाउंडेशन कोर्स. तर पुढे कॅलिग्राफी मध्ये मला काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत का? मला नक्कीच. त्यांचा आपण जाऊया. विनोद महाबळे आपल्या सोबत आहेत. त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मला तुम्हाला विचारायचं, फाईन आर्ट म्हणजे BFA करताय का? फाउंडेशन कोर्स असा त्यांनी. फाउंडेशन नंतर त्यांना फाईन आर्ट्स करायचं आहे म्हणाल्या त्या. तर ह्याच्यामध्ये कसं, तुम्ही जर ते आता स्वतः आर्टिस्ट आहात आणि तुम्हाला फाउंडेशनमध्येच तुम्हाला स्वतःला जज करता येईल की माझा नेमका कल कुठे आहे. मग तुमचा तो कल इलस्ट्रेशनमध्ये असू शकतो, टायपोग्राफीमध्ये असू शकतो, किंवा फोटोग्राफीमध्ये असू शकतो. पण कॅलिग्राफीचं जर तुम्हाला मार्गदर्शन घ्यावंसं वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने स्वतःचं करिअर करू शकता. आणि एक चांगला उत्कृष्ट कॅलिग्राफर असं म्हणून जर तुम्हाला मार्केटमध्ये प्रसिद्ध व्हायचं आहे तर तुम्हाला त्या पद्धतीने अभ्यास करावाच लागेल. आणि जे आपल्याला करिअर बनवायचं आहे त्या दृष्टीने तुम्ही वाटचाल चांगल्या पद्धतीने करू शकाल. नक्कीच. तुम्ही एक उत्तम एक चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. पण तुम्ही काही कॉलेजेसमध्ये सुद्धा जाता, तिथे सुद्धा तुमचं मार्गदर्शन जे आहे ते विद्यार्थ्यांना मिळतं. युवा पिढीशी जेव्हा तुमची एकंदरीत जेव्हा चर्चा होते त्याच्यानंतर कॅलिग्राफीकडे ते कसं बघतात? एक तुमचा एक अनुभव जो आहे तो शेअर करा. चांगला प्रश्न विचारलात. जेव्हा मी आर्ट कॉलेजेसना डेमॉन्स्ट्रेशन द्यायला जातो तेव्हा थोडाफार आमचा जो काळ होता, म्हणजे पिढी होती, जे आम्ही 95-97ला जो पासआउट झालो, तर त्यावेळेस मुलांना ना मॅन्युअली काम करायची खूप इच्छा असायची. आता मी थोडं बघितलेलं ते स्क्रिबल वगैरे काही करत नाही, ते डायरेक्ट येऊन दाखवतात. तर तो पार्ट न होता त्याच्यामध्ये सातत्य राखणं आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने रेखाटनं करून ती जर आपल्या मार्गदर्शकांकडून त्याच्या करेक्शन्स करून घेतल्या तर नक्की त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं शिक्षण मिळेल. आणि तुम्ही जर त्याच्याकडे एक वेगळ्या पद्धतीने पाहायला गेलात, म्हणजे साधारणतः शिकवताना मला एक जाणवलं की आपल्याला लोगो जर डिझाईन करायचे आहेत तर त्या लोगोमध्ये त्या लोगोचं सगळं सामर्थ्य दिसलं पाहिजे की हा ब्रँड कसला आहे. तर ते तुम्हाला कम्प्युटरमध्ये तुम्ही त्या पद्धतीने बटन दाबलं किंवा तुम्ही सध्या व्हॅक्युमवर जरी काम केलं तरी तुम्हाला तो कॅलिग्राफिकल रिझल्ट मिळू शकतो. पण नंदूजींनी जे उदाहरण दिलं, जे हाताने वाटलेली चटणी आणि मिक्सरमधली किंवा रेडीमेड मिळालेली चटणी, ह्याच्यातला जो फरक आहे तो तुम्हाला तिथं चांगला अभ्यासायला मिळेल. आणि कामात सातत्य हे जर केलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने मिळू शकेल. नक्कीच. आपल्याला आणखीन एक फोन कॉल येतोय. ईशा आहेत कांदिवलीवरून. ईशा, तुमचा प्रश्न विचारा. सर मला हॅलो. हा, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो, नमस्कार सर. मी ईशा लगड बोलतेय कांदिवलीहून. मला असा प्रश्न विचारायचा होता की आता विनोद सर जसे म्हणाले की कॅलिग्राफीचे 2 प्रकार असतात, फॉर्मल आणि इनफॉर्मल. तर मला असं विचारायचं की फॉर्मल किंवा इनफॉर्मल मध्ये आपण जेव्हा काही लिहित असतो तर तेव्हा आपण ते स्वतःच्या क्रिएटिव्ह वे मध्ये किंवा एखाद्या वेगळ्या स्टाईल मध्ये आपण ते लिहू शकतो का? का कॅलिग्राफीचे लिमिटेड स्टाईल्सच आहेत?
विनोदजी, हा प्रश्न तुमच्यासाठी. सुंदर प्रश्न विचारला दिशा. इन्फॉर्मल आणि फॉर्मल ह्याच्यातला जर तुला फरक कळलेला असेल तर उत्तर तुला मिळालंच असेल. तर ते इन्फॉर्मल जरी करताना तू सुवाच्य लिहिलंच तरी ते सुखद असतं आणि ते अक्षरं तुझ्याशी बोलू लागतील. आणि जर इन्फॉर्मल करायचं म्हटलंस तर तू त्याला ते अलंकारिक दृष्टीने सजू शकतेस आणि त्याच्यातून अजून जिवंतपणा आणू शकतेस. फक्त एवढंच करायचं की जे काही आपण लिहितोय ते वाचता आलं पाहिजे आणि दुसऱ्याला समजता आलं पाहिजे, तरच तू जे केलेलं आहेस ते त्याचं यश मिळेल तुला. नक्कीच. आपण आता जाऊया पुण्याकडे जाऊया. पुण्यातून प्रभाकर भोसले आपल्यासोबत आहेत. प्रभाकर भोसलेजी, या कॅलिग्राफी शिकवणाऱ्या कोणकोणत्या संस्था राज्यभरामध्ये आहेत आणि त्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? पालव सरांचीच एक संस्था आहे, अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी. आणि पालव सर बऱ्याच ठिकाणी त्यांचे क्लासेस आणि वेगवेगळ्या बॅचेसमधून रोमन आणि बेसिक कॅलिग्राफीचं प्रशिक्षण देतात. आणि बऱ्याचशा छोट्या मोठ्या संस्थाही आता तयार झाल्यात पुण्यामध्ये, मुंबईमध्ये आणि प्रत्येक शहरामध्ये आपण बघितलं की वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे क्लासेस आता चालू झालेले आहेत की जे गेले 10 वर्षापूर्वी आता दिसत नव्हते, आता ते दिसायला लागलेले आहेत बाजारामध्ये. 10 वर्षापूर्वी असं कुठलाही ट्रेंड दिसत नव्हतं की कॅलिग्राफी शिकवणाऱ्या संस्था अस्तित्वात आहेत किंवा संस्था म्हणून ट्रेनिंग दिलं जात आहे अशी कुठलीही संस्था नव्हत्या. कॉलेजमध्येच हा विषय असायचा, एक सेपरेट कॅलिग्राफी म्हणून विषय असायचा, तोही फायनलला नसायचा, टायपोग्राफीच असायची. फायनल पेपरला कॅलिग्राफी नसायचा, टायपोग्राफीच असायचं. पण कॅलिग्राफीचं प्रॅक्टिस कॉलेजमधूनच आम्हाला करून घ्यायचो आम्ही, सर आमचे. आणि बऱ्याच ठिकाणी जुन्या ज्या जाहिराती आहेत किंवा जुने मॅगझिन असतील किंवा न्यूजपेपर असतील, अशा ह्याच्यातून आम्हाला कॅलिग्राफीचं मार्गदर्शन मिळायचं किंवा जुन्या लोकांनी जे काय केलंय ते काम आम्हाला बघायला मिळायचं. आता खूप साऱ्या संस्था आहेत अशा आणि ते करू शकतात, चांगलं मार्गदर्शन करू शकतात. पण प्रॉब्लेम एक होतो की आता जे कॅलिग्राफी करतायत त्या कॅलिग्राफीतला रुबाब थोडा कमी दिसतोय बाजारामध्ये. कारण देवनागरी स्क्रिप्ट मधला जो रुबाब आहे तो कुठेतरी हरवत चाललाय असं मला आता जाणवतंय. आणि तो रुबाब जपणं हे फार मला महत्वाचं वाटतंय. नक्कीच. आणि कॅलिग्राफी इतकं सुंदर क्षेत्र आहे की कॅलिग्राफीमध्ये आपण काहीही करू शकतो. आपण अगदी ग्रीटिंग लिहिण्यापासून ते एखादं थीम पार्क उभं करण्यापर्यंत आपण कॅलिग्राफीचा वापर करू शकतो. नक्कीच. मी आता पुन्हा एकदा नंदू गवांदे यांच्याकडे जातोय. उत्तर महाराष्ट्रामध्ये अशा कोणत्या संस्था आहेत किंवा कोर्स जे आहेत ते कॅलिग्राफीसाठी उपलब्ध आहेत याचं तुम्ही मार्गदर्शन करावं? उत्तर महाराष्ट्रामध्ये तसे कोर्सेस जे आहेत, प्रभाकर म्हटलं त्याप्रमाणे की छोट्या छोट्या संस्था सुरू झालेल्या आहेत. 1990 मध्ये मी स्वतः एक अक्षर यज्ञ कॅलिग्राफी अकॅडमी अशी सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोपरगाव, संगमनेर, नगर इकडनं बरेचसे विद्यार्थी येऊन शिकतात. हळूहळू हा पसरत चाललेला विषय आहे आणि पसरताना फक्त एक धोका निर्माण झालेला आहे की त्याच्यामध्ये आपल्याला कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. अक्षर लिहिताना काय होतं की आपण वाहवत जातो आणि ते संस्थांमधनं शिकवता येतं, बघून येत नाही. कारण बघून आपल्याला फक्त कॉपी करता येतं, आपला झेरॉक्स होतो. आपण कॉपी करायला सुरुवात करतो. त्याकरता तुम्हाला त्या भावना ज्या आहेत त्या स्वतःमध्ये निर्माण करणं, ते समजून घेणं आणि वेगळ्या दृष्टिकोनातनं लिहिणं ही गरज आहे. ही गरज अशा संस्थांमधनंच होते. आता मी औरंगाबादलाही सुरू करतो आहे आणि तिथले काही लोक जे आहेत ते मला मदत करतायत. अशा पद्धतीने आपण इकडनं सगळ्या उत्तर महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर कॅलिग्राफीचं लोण पसरावं म्हणून सगळे महाराष्ट्रातले आर्टिस्ट एकत्र येऊन काहीतरी चांगलं काम करणं गरजेचं आहे. हा जो प्रकार आहे हा आता विद्यार्थ्यांना प्रचंड आवडायला लागलेला आहे. कारण आत्ताचे विद्यार्थी जे आहेत माझ्या मते मला वाटतं की ते इन्स्टंटवर भर ठेवणार आहेत. त्यांना झटपट पाहिजे आणि ते झटपट करताना त्याच्यामध्ये खूप गांभीर्य नसतं, सिरियसनेस नसतो. आणि म्हणूनच जसं विनोद म्हटला की त्याला खूप मेहनत लागते, सातत्य लागतं. असं सातत्य समोर ठेवून काम करणारे विद्यार्थी तयार करणं हे खरं तर माझ्या संस्थेचं काम आहे. जेणेकरून त्यांचा पाया जर भक्कम झाला तर पुढे ते कुठल्याही फॉर्मल आणि नॉन फॉर्मल किंवा आकार आणि निराकार याच्यामधलं काम ते करू शकतील आणि जे मला असं वाटतं की भारताचं नाव अख्ख्या जगामध्ये करतील.
नक्कीच आपल्याला आणखीन एक फोन कॉल जो आहे तो येतोय. प्रसाद आहे डोंबिवलीवरून. प्रसाद, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आमच्या भावना आम्ही व्यक्त करू शकत नाही, जे शब्दातून असतो किंवा कलाकृतीमधून, ते मोठं झाल्यावर होतात. तसेच माझे वडील पोस्टामध्ये ते भवानी शंकरला त्यांचे एक सुवच्छ अक्षर म्हणून निबंध लेखन आणि याच्यातून सुरुवात केली आणि अक्षरावरती जोर दिला. आणि अच्युत सरांच्या अक्षरामधून मी थोडा प्रयत्न करत गेलो, कॅलिग्राफी म्हणून नव्हतं पण एक सुंदर अक्षर म्हणून. पण आता माझा मुलगा 5 वर्षाचा आहे, त्याला त्यातल्या शब्दातला भावना कळत नसल्या तरी एखादे ब्रशचे स्ट्रोक तरी करतात. तर त्याच्यासाठी मी काय करावं असा माझा प्रश्न आहे. आणि आजकालच्या पिढीला कसं झालं की रेडीमेड म्हणून फॉन्ट मिळतात, ते कॉपी पेस्ट होतात, त्यामध्ये कॅलिग्राफी मॅन्युअल केलेली जी आहे, जी आपण कारागिरी, त्याची कोणाची महत्वच नसतं कोणाला. तर ते कसं त्याला जाणून द्यावं हा माझा एक भावनिक प्रश्न आहे. त्याबद्दल आपण मार्गदर्शन करावं ही माझी विनंती आहे. अच्युत सर, तुम्ही मार्गदर्शन करा. मनोहर देसाई याच्यावर छान मार्गदर्शन करू शकतील. मनोहर देसाई, तुम्ही जर सांगितलं तर फार बरं होईल. मनोहर देसाईजी, तुम्ही मार्गदर्शन करा. धन्यवाद सर. एक वेगळा प्रश्न आहे तुमचा की तुमचा मुलगा छान कॅलिग्राफी ॲप्रिशिएट करतोय. कॅलिग्राफीकडं सौंदर्यात्मक दृष्टिकोनातून बघण्याचा त्याचा जो प्रयत्न आहे, त्याच्यातून नक्कीच त्याला पुढे जाऊन या क्षेत्राची, जरी तो कॅलिग्राफर नाही झाला तरी चालेल, परंतु त्याला एक चांगली कलात्मक दृष्टी विकसित होईल असं मला वाटतं. आणि दुसरं, कॅलिग्राफीकडे एक रशियाच्या एका इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये एक डॉक्टरनी प्रेझेंटेशन केलं होतं आणि त्याने अगदी त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की कॅलिग्राफीसाठी आम्ही भरपूर सुरुवातीपासूनच मुलांना मार्गदर्शन करायला सुरुवात करतो आणि त्यातून मुलांना शिस्त लागते. जसं रामदासांनी लिहिलंय की बालके बाळबोध अक्षर घडसून करावे सुंदर, तर त्या घडसूनमध्ये सराव दडलेला आहे आणि शिवाय सातत्य आहे. तर याच्यातून नक्कीच मुलगा ज्या वेळेला सातत्याने हा सराव करतो, त्याला शिस्त लागते. त्या उभ्या रेषा काढणं, आडव्या रेषा काढणं, याच्यातून ज्या वेळेला तो सातत्याने हा सराव करत राहतो, त्याला ती शिस्त लागते, चांगलं बघायची सवय लागते. त्यामुळे मला असं वाटतं की कॅलिग्राफी नुसती करिअर म्हणून नाहीये, तर तिचा वापर थेरपी म्हणून सुद्धा हल्ली केला जातोय. मला बोला. अच्युत सर, प्रश्न जो विचारला होता की तो आता 5 वर्षाचा आहे, त्याला कॅलिग्राफी आवडते, तर मला असं वाटतं की ह्या घटकेला त्याला कुठलेही संस्कार त्याच्यावर करू नये. लेट देम एन्जॉय. 10 वर्षापर्यंत त्याने खूप छान मजा करावी आणि हळूहळू या सगळ्या गोष्टी मुलांना कळायला लागतात. आज जर मुलगा कोणाच्या तरी हाताखाली गेला आणि तो काम करायला लागला, तर काय होतं की उद्या माझ्या हाताखाली आला तर मी त्याला सांगणार ही शिस्त शिकवायला लागेल आणि मला वाटतं त्याचं बालपण विकरून जातं, मूळ स्ट्रोक निघून जातात. कालच आम्ही जेव्हा नाशिकला एक छान वर्कशॉप केला अमरेलाचा, आणि त्या अमरेलाच्या वर्कशॉपमध्ये म्हणजे 3 वर्षाचा मुलगा होता, गायधनींचा, कितकी गायधनींचा. त्या मुलाने हातात ब्रश घेऊन, छत्री घेऊन, रंग घेऊन जे काही अप्रतिम काम केलेलं होतं, तेव्हा सगळी लोक म्हणत होती की अरे हा आता मोठा आर्टिस्ट होणार. तर मी म्हटलं आता एवढ्यासाठी काही करू नका, आतापासून त्याला बोलू नका, लेट देम एन्जॉय. कारण काय असतं की या वयामध्ये मुलाला जसा तो चालायला शिकत असतो तसा तो प्रत्येक गोष्ट त्याला हवी असते. उद्या चित्रकला त्याला चांगली वाटेल, उद्या त्याला कॉम्प्युटरही चांगला वाटेल, तुला मोबाईलही चांगला वाटेल, हे सगळं तो टेस्ट करत असतो. तर मला असं वाटतं की त्याला चांगलं हस्ताक्षर दाखवावं, ठेवावं, पण तू आता बाबा हे चांगलं काढ म्हणजे तू परत तुला परीक्षेत चांगले मार्क मिळतील वगैरे असं काही डोस देण्याची गरज नसते. त्याला खूप छान आनंद, बालपण आहे त्याचं आनंदात करा. 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर तो खरंच 5वी 6वीला गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आपण चूक काय केली, आपल्याला काय वेगळं घडवलं पाहिजे. आणि ती चूक म्हणजे शिक्षकाने फक्त मुलाला चूक कुठे आहे ती त्याला दाखवली की मला वाटते मुलं आपोआप सुधारतं. पण माझ्यासारखं कर, मी सांगतोय तसं कर, काळा कावळाच असतो पिवळा नसतो असं सांगण्याची गरज नसते. सो लेट देम एन्जॉय. नक्कीच. आपल्याला आणखीन एक फोन कॉल येतोय. राजेंद्र आहेत कोल्हापूरवरून. राजेंद्र, तुमचा प्रश्न विचारा. सर, मला प्रश्न असा आहे,
की कॅलिग्राफीचं वेगवेगळ्या ठिकाणीचे शिक्षण आहे, म्हणजे पालवसर घेतात किंवा नगरला घेतात, ह्या ठिकाणी घेतात, ह्या सगळ्या एक विद्यापीठ स्तरावर जर एक समानता आली तर ते एक बरं होईल. जे सर्टिफिकेट कोर्स असेल, डिप्लोमा असेल, डिग्री असेल, टप्प्याटप्प्याने वाढत जाईल आणि त्याला एक ऑथेंटिक येईल, म्हणजे त्याला एक सगळ्या प्रश्नाला एक सामूहिकता येईल. म्हणजे पालवसर हे त्यातलं एक विद्यापीठ असं म्हणतो, तर ते सगळे विद्यापीठ खरोखर जे आता विद्यापीठ आहेत आणि ते आता खुलेपणे काम करतायत, तुमच्याकडे येत आहेत, तर त्याला एक सर्टिफिकेट कोर्स किंवा विद्यापीठचं आपल्याला एक मोठं वेटेज देता येईल का, हा एक प्रश्न आहे. दुसरा की मध्यंतरी एका देशानं हस्ताक्षरच बंद केलेलं आहे. तुम्ही टाईप पहिल्यापासून करायचं करता, म्हणजे एका कॅलिग्राफीला एवढं मोठं भवितव्य असताना एक देश हस्ताक्षरच बंद करतो. हे दोन्ही विरोधी प्रभाव आहेत का, जरा मार्गदर्शन व्हावं. नक्कीच पालव सर, याचं उत्तर तुम्हीच द्या. मला वाटतं विद्यापीठ झालं पाहिजे, माझंही मत आहे. आणि मला वाटतं की आम्ही अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी जे केलं त्याचं कारण तेच होतं. काय होतं की आपल्याकडे परदेशामध्ये जसं शिकवलं जातं तसं त्या विषयाकडे बघितलं जात नाही. जशी मगाशी मी म्हटलं की 85 वर्षाची बाईसुद्धाच तिकडे येत होती शिकायला, ती केवळ करिअर म्हणून येत होती, ती केवळ मजा म्हणून येत नव्हती. हे कुठेतरी आपल्याला जर घडवायचं असेल, एक्झिबिशन त्याची झाली पाहिजेत, मुलांचं काम दिसायला पाहिजे, ह्याच्यासाठी मुळात मुलांनी खूप उत्साह तर दाखवलाच पाहिजेत, पण जी शिक्षक शिकवतात त्यांनी चांगला उत्साह दाखवला पाहिजे. त्यांनी कॅलिग्राफी म्हणजे काय किंवा केवळ 4 दिवसात कॅलिग्राफी होते का असं नाही आहे. त्याला एक ती परंपरा आहे आणि मला वाटतं ती परंपरा हळूहळू थोडीशी येईल, वेळ लागेल. कसं आम्ही आता मगाशी म्हटलं तसं की आम्ही नाशिकमध्ये सुरू केलं, अतिशय छोटं झाड आहे, मला माहिती आहे की ते हळूहळू वाढेल ते, किंवा बरोडामध्ये केलं आहे, किंवा आता मी पुण्यामध्ये विचार करतो, किंवा कोल्हापूरमध्ये आम्ही वर्कशॉप करतो तेव्हा प्रचंड पद्धतीने लोक येत असतात. कोल्हापूर सांगलीमध्ये खूप अमोल नावाचा मुलगा आहे, अतिशय चांगलं काम करतो, किंवा ही वेगवेगळी मुलं किंवा आहेत ही सगळी लोकांसमोर यायची असतील तर त्याच्यासाठी आम्ही एक कॅलिफेस्ट केला. गेल्या वर्षीपासून कॅलिहंट नावाचं एक अवॉर्ड सुरू केलं की भारतातले सर्वोत्कृष्ट मुलं की ज्यांनी कॅलिग्राफीवर काम केलं आहे. हे हळूहळू जेव्हा डोळ्यासमोर यायला लागेल तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही म्हणता तसं हे सगळं वाढेल नक्की. फक्त मला असं वाटतं की ह्या निमित्ताने आज संधी मिळाली म्हणून मी सांगतो की शासनाने याच्या बाबतीत जर काहीतरी विचार केला तर नक्की याला खूप चांगल्या पद्धतीने मार्ग मिळेल. कारण एक आठवण म्हणून सांगतो, आम्ही रशियाला गेलो होतो, माझ्याबरोबर मनोहर देसाई पण होता. का तर लहान मुलांचं लिखाणावरचं लक्ष उडालेलं आहे, ते सगळं कॉम्प्युटरवर गेलेलं आहे. म्हणून सेंट पीटर्सबर्गला आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी एक्झिबिशन झालं होतं. मी त्यांना विचारलं की हे काय करण्याचा उद्देश काय, तर तुम्हाला या सगळ्या मुलांना आम्हाला दाखवायचं की जगामधली एवढी सगळी लोक छान छान काम करत आहेत आणि आपण या वयामध्ये का कॉम्प्युटरचा वापर करतो आहोत. ही सेन्सिटिव्हिटी मला असं वाटतं की जगामध्ये सगळ्यांना आहे, आपण ती बाळगली पाहिजे आणि आपण मला वाटतं ते केलं पाहिजे. केवळ फक्त असं नाही की क्लास उघडला म्हणजे या शिका आणि नाही असं नाही आहे, त्याला वाढवलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं वाढेल असं मला वाटतं आणि आपण सगळे एकत्र येऊ मला वाटते आणि एक येत्या काही वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी नियमाने चालू होतील असं मला वाटतं. नक्कीच सर, शासनाने सुद्धा याच्यामध्ये जबाबदारीने काम करायला हवं. कॅलिग्राफी जी आहे ती वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये त्याचा कोर्स जो आहे तो सुरू केला पाहिजे. आपल्याला आणखीन एक फोन कॉल येतोय, राम आहेत नाशिकवरून. राम, तुमचा प्रश्न सर, माझा प्रश्न असा, ऍक्च्युली मला सांगायला आनंद वाटतो की मी नंदू गवांदे सरांचाच विद्यार्थी आहे. मी त्यांच्याच अंडर कॅलिग्राफी शिकलो आणि मला सरांना आणि अच्युत पालव सरांना असं विचारायचं आहे की कॅलिग्राफी मधून जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर तो कसा आणि कॅलिग्राफी मध्ये केवढं परफेक्शन असलं पाहिजे. पालव सर, आधी तुम्ही. परफेक्शन शिवाय काय कुठलीही गोष्ट होत नाही. ब्राह्मणे बाळवत अक्षर घडसून करावे सुंदर. हे सुंदर जेव्हा कधी दिसतं तर त्याला एक छान मोठी परंपरा आहे आणि ती परंपरेचा चांगला अभ्यास करावा लागतो. मी जेव्हा रघु जोशींबरोबर काम करत होतो त्यांच्या हाताखाली किंवा वर्नस नायडेसारख्या माणसाखाली याच्या हाताखाली जेव्हा काम करायला लागलो, एका सेमिनारमध्ये त्यांनी उभं राहून हातात मोठा ब्रश घेऊन ओ असा साकारलेला आणि त्यांनी सांगितलं तो कॅल्क्युलेशन करा तुम्ही. त्यांचं परफेक्शन एवढं बघितलं होतं तेव्हा मला असं वाटलं की आपण हे सगळं कुठेतरी आत्मसात करायला पाहिजे आणि हे आत्मसात करण्यासाठी मला असं वाटतं की जवळजवळ 25 ते 30 वर्ष गेलेली आहेत त्याच्यामध्ये. ही पहिली गोष्ट आहे, ही लक्षात ठेवली पाहिजे. आज काय होतं आपण की कोणाचं तरी काम बघतोय आणि आपण करतो
आणि त्याच्यातून काय होतंय की आपलं विसरलं जातंय. त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन, योग्य पद्धतीने जर काम केलं तर ते होऊ शकतं. आणि व्यवसायरित्या मला असं वाटतं की तुम्ही कुठलीही गोष्ट साध्य करू शकता. आज जसं विनोदने माउंट ब्लँकसाठी काम केलं होतं, आम्ही तर आज मी माझा ब्रँड करतोय. आज माझ्या ब्रँडची प्रचंड प्रॉडक्ट्स येत आहेत. त्याचं कारण एवढंच होतं की आपल्याकडे लिप्या खूप आहेत, भाषा खूप आहेत, त्याचा वापर कुठेतरी झाला पाहिजे. आणि तो जर मला असं केलं तर मला असं वाटतं की खूप छान पद्धतीने व्यवसाय होऊ शकतो, एक चांगलं आयुष्य सुरू होऊ शकतं. आणि मला वाटतं की रोज वाचलं की रोज नवीन सुचतं. तसं खूप छान स्क्रिप्ट आहेत आपल्याकडे. या देशामधले हा देश सुजलाम सुफलाम आहे आणि या जशी शेतीप्रधान आहे तसा तो लिपीप्रधान आहे. आणि या लिपीप्रधान देशामध्ये मला असं वाटतं आपण जर छान काम केलं तर प्रत्येक राज्यामध्ये एक सुंदरतेचं नवीन पीक उगवेल, नवीन अक्षरं उगवतील आणि ही अक्षरं येत्या संपूर्ण भारत सुजलाम सुफलाम करतील. नक्कीच. मी शेवटचे 30 सेकंद आहेत आणि मी नाशिकला जातोय. नंदू गवांदे आहेत. अगदी 30 सेकंदामध्ये मार्गदर्शन करा. खरं सांगायला हरकत नाही की जगामधली सगळ्यात जी महागडी गाडी आहे रोल्स रॉइस, त्या गाडीवरचं पेंटिंग आणि त्या गाडीवरचं कुशन यावर आजही हाताने कॅलिग्राफी किंवा डिझाईन केलं जातं. जी गाडी जगामध्ये सगळ्यात टॉपची मानली जाते. म्हणजे त्या लोकांना हाताने केलेल्या कामाची जेवढी कदर आहे तेवढी दुर्दैवाने भारतामध्ये नाही असं मला वाटतं. भारतामध्ये 3000 ते 5000 वर्षांपूर्वीपासूनच्या पोथ्या आहेत. ते पोथ्यांवरची अक्षरं बघितली की असं वाटतं आज आपण काहीच करत नाहीये. खरं संशोधन आणि व्यवसाय याचं एक समीकरण, समतोल व्हायला हवा. तो आत्ताच्या मुलांनी जर केला तर मला वाटतं पुढची पिढी याच्यामध्ये भारतात आणि भारताच्या बाहेर स्वतःचं असं वेगळं अस्तित्व आणि नाव निर्माण करू शकेल. नक्कीच सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतोय. सर्व मान्यवरांनी एक चांगलं मार्गदर्शन जे आहे ते कॅलिग्राफी या विषयामध्ये आपल्याला केलेलं आहे. पण वेळेच्या अभावी हा कार्यक्रम जो आहे तो आपण आज इथेच थांबवतोय. पण उद्या पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन विषयासह. तोपर्यंत मोठं व्हायचं आहे मला या कार्यक्रमात. इतकंच. नमस्कार.